ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांना चांगलंच डिमांड आले। नगरसेवकांना घेऊन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संख्याबळ दाखवण्याची इर्ष्याच सुरू झाली आहे आणि त्यामुळे नगरसेवकांना आता सुगीचे दिवस आलेले आहेत। पाहूयात। कोल्हापुरात माजी नगरसेवकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून माजी नगरसेवकांना आपल्या बाजूने खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यात आघाडीने 219 चा आकडा सुद्धा पार केलाय। आता महायुती कोल्हापुरात अबकी बार 105 पार झाली आहे। कोल्हापुरात महाविकास आघाडीने उमेदवार श्रीमंत शाहू महाराज आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात लढत होते। प्रत्येक मत महत्त्वाचं आहे, त्यामुळे माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। याकरता 1978 पासून नगरसेवक पद भूषवलेल्यांना सुद्धा अच्छे दिन आले आहेत। त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, ताराराणी आघाडी सगळ्याच पक्षातल्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे। माजी नगरसेवकांना प्रभागात विकास निधीसाठी आश्वासनं सुद्धा दिली जात आहेत। नगरसेवकांच्या सहकार्यानेच बरीच कामं प्रभागातली होत असतात। त्यामुळं या निवडणुकीमध्ये नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरू नये। आज संध्याकाळी कोल्हापूर शहरातील माजी असे असणारे नगरसेवक ज्यांनी या प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काही आपले योगदान दिलेलं आहे, ज्यांचं लोकमत आहे, लोकप्रियता आहे, असे 105 नगरसेवक यांनी आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याचा निश्चय केलेला आहे। कोल्हापुरात माजी नगरसेवकांना का डिमांड आलाय? तर नगरसेवक म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता। नगरसेवक, माजी नगरसेवक सातत्याने मतदारांच्या संपर्कात। आता या माध्यमातून मतदारांपर्यंत सहज पोहोचता येऊ शकतं। मतदारसंघात कोणताही कार्यक्रम असला तरी तिथे सगळ्यात आधी पोहोचतो तो नगरसेवक। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या 105 नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय, तर महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी तात्काळ हालचाली करत महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांचा मेळावाच घेतला। 219 नगरसेवक श्रीमंत शाहू महाराजांसोबत असल्याचं सांगत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। नगरसेवकच हे कोल्हापूर शहर चालवत असतात, त्यांचा सामान्य नागरिकांच्यापर्यंत रोजचा संपर्क असतो। त्यामुळं आता मुश्रीफ साहेबांचं म्हणणं होतं ते थोडं शहरातील महाराज साहेब शहरातील असल्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, पण तसं काय आता होणार नाही। 105 नगरसेवक माजी आणि ते पदाधिकारी हे आल्यामुळं महायुतीची ताकद नक्कीच वाढलेली आहे। कोल्हापूरमधले जवळजवळ 18-19 माजी महापौर आणि जवळजवळ 220च्या वर माजी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे। मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठीमागं जनता, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमागं आहे। राज्याच्या राजकारणात मागच्या 5 वर्षात अनेक घडामोडी घडल्या, अनेक महानगरपालिकांवर प्रशासक आले, माजी नगरसेवक बॅकफूटला गेले। मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या मुळे माजी नगरसेवक पुन्हा फॉर्मात आलेत। आता त्याचा फायदा नेमका कुणाला होतो हे मात्र निकालानंतरच कळेल। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।